सैफुल्ला कसुरीसह 6 दहशतवाद्यांच्या प्रमुखांनी रचला पहलगाम हल्ल्याचा कट. सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसह आयएसआयचाही सहभाग. पहलगाम हल्ल्याचा एनआयए कडून तपास सुरू. स्थानिक फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात दहशतवादी हल्ला कैद. 2 दहशतवादी झाडामागे तर दोघं झिपलाईन जवळ लपल्याची माहिती. भारतानं पाणीपुरवठा बंद केल्यास अण्वस्त्र हल्ला करणार. 130 अण्वस्त्र फक्त भारतासाठीच. पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांचा इशारा. पहलगाम हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनात संताप. हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा होईल. पंतप्रधान मोदींचं आश्वासन. तर दहशतवाद विरुद्धच्या लढाईत जग सोबत असल्याचा मोदींचा विश्वास. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आजचा शेवटचा दिवस. अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सापडले. सर्वांना घालवण्याची व्यवस्था केली आहे. एकही पाकिस्तानी राहणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. एसएनसी म्हणजे इसेन्शियल. एकनाथ शिंदे हा महाराष्ट्रासाठी आवश्यक. एसएनसी या ठाकरेंनी दिलेल्या नावावरून शिंदेंची ठाकरेंवरती टीका. मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून बापाने घेतला लेकीचा जीव. जळगावच्या चोपडामधील धक्कादायक घटना. मुलीचा मृत्यू तर जावई जखमी. आणि छत्तीसगडच्या सीमेवर लष्कराने माओवाद्यांना घेरलं. लष्कराला डोंगराळ भागात आढळली गुहा. सलग 6व्या दिवशी लष्कराकडून शोध मोहीम सुरू. पहलगामच्या बेसरन हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर तोयबाचे डेप्युटी चीफ कमांडर सैफुल्ला कसुरी असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. फेब्रुवारी महिन्यापासूनच बेसरन हल्ल्याचं प्लॅनिंग सुरू होतं आणि या प्लॅनिंगसाठी पाकिस्तानी लष्करातील उच्चस्तरीय अधिकारी आणि पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या अधिकाऱ्यांनी लष्करी तोयबाला मदत केल्याची माहिती समोर आली आहे. सैफुल्ला कसुरीने फेब्रुवारी महिन्यात काश्मीरला स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र बनवू अशी घोषणा केलेली होती आणि यानंतर फेब्रुवारीपासून ते 18 एप्रिल म्हणजेच बेसरन हल्ल्याच्या 4 दिवसांपूर्वीपर्यंत सैफुल्लाने वारंवार पीओकेचा दौरा केलेला आहे. यामुळे त्याने लष्कर ए तोयबा आणि हिजबुल्ला आणि इतर दहशतवादी संघटनांचं पीओकेतील कमांडर यांच्या वारंवार भेटीगाठी घेतलेल्या आहेत. याच बैठकांमध्ये त्याने बेसरन इकडे हे ठिकाण निवडलं आणि तारीख सुद्धा निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सैफुल्लासह लष्कर ए तोयबाचा पीओकेमधील कमांडर अबू मुसा मोहम्मद नवाज अब्दुल्ला खालिद तर हिजबुल्लाचा ऑपरेशनल कमांडर अब्दुल रफा रसूल आणि हुजी कमांडर इद्रिस शाहीन यांचा समावेश आहे. दरम्यान या हल्ल्याचा कट नेमका कसा रचला ते पण आपण बघूया. 2 फेब्रुवारी 2025ला सैफुल्लाकडून स्वतंत्र काश्मीरची घोषणा करण्यात आली. तसंच फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीरला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची घोषणा सुद्धा केली आहे. तर फेब्रुवारी 2025 मध्ये सैफुल्लाची अबू मुसा, इद्रिस शाहीन, मोहम्मद नवाज, अब्दुल रसूल आणि अब्दुल खालिद सोबत बैठक पार पडली. तर मार्च 2025 मध्ये पीओकेतील मिरपूर खंबल या भागामध्ये बैठक बोलवण्यात आली आणि बैठकीमध्ये पहलगाम हल्ल्याचा कट रचलेला आहे. तर 11 मार्च 2025ला सैफुल्लाचा मिरपूर पीओके दौरा झाला. सैफुल्लाची दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांसोबत बैठक सुद्धा पार पडली आहे. तर मार्च 2025 मध्ये पुन्हा लष्कर ए तोयबाच्या म्होरक्याची बैठक झाली आणि हल्ल्याची तारीख आणि अंतिम नियोजन पार पडलंय. तर 18 एप्रिल 2025ला म्हणजे अगदी हल्ल्याच्या 4 दिवस आधी लष्कर ए तोयबाच्या 5ही कमांडरची सभा झाली आणि सभेमधून पहलगाम हल्ल्याचा इशारा दिलाय. लष्कर ए तोयबाचा डेप्टी चीफ जो सैफुल्ला आहे त्यांनी सध्याचा दहशत हल्ला केला असावा अशा प्रकारची बातमी पुढे येते आहे. त्यात विशेष नवलाचं काहीच नाही, कारण हे जे हल्ले होतात ते केवळ दहशतवादी त्यांचे चीफ किंवा डेप्टी चीफ जे करत नाही त्यांना आयएसआयची पण मदत मिळते, कारण त्यांना नेमकं मिलिटरी प्लॅनिंग कसं करायचं, दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करायला कुठून घेऊन जायचं, त्यांना फायर सपोर्ट कसा द्यायचा, त्यानंतर ज्यावेळेला ते भारतात जातील त्यावेळेला तिथे गाईडची व्यवस्था कशी करायची, ते भारतात जाऊन ते कुठे थांबतील, कुठे जाऊन ते लोकल त्यांना मदत मिळेल, त्यांना नंतर
रस्ते दाखवण्याकरता कोण, त्यांचं ॲम्युनिशन घेऊन जाण्याकरता कोण, ज्या स्थळावरती जायचं आहे त्याची नेमकी माहिती कोण देईल. तर अशा प्रकारचा एक 10-15 लोकांचा जो गट असतो जो अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत करतो. आणि हे सगळे पाकिस्तानी सैन्य आणि ISI यांच्या पेरोलवरती असतात. जोपर्यंत ही पूर्ण टीम काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले हे यशस्वी होऊ शकत नाही. कारण पाकिस्तानच्या आत येऊन नेमकं एखाद्या ठिकाणी पोहोचायचं जिथे सुरक्षा व्यवस्था नाही याची माहिती आहे आणि नेमका हल्ला करायचा आणि तिथून हल्ला करून पुन्हा पळून जायचं, त्याला पुष्कळ प्लॅनिंग लागतं, नियोजन लागतं, कौशल्य लागतं आणि अनेक लोकांची मदत लागते. तर थोडक्यात याच्यामध्ये लष्कर-ए-तोयबाचा पण हात आहे, पाकिस्तानी सैन्याचा हात आहे, ISIने मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे आणि अनेक स्थानिकांनी त्यांना मदत केली आहे. तिकडे मरतुकड्या पाकिस्तानच्या उलट्या बोंबा अजून सुद्धा सुरू आहे. भारतानं सिंधू जल करार हा रद्द केल्यानंतर पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी हे बरळलेले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचललेली आहेत आणि सिंधू करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तान चांगलाच बिथरलेला दिसतोय. यानंतर पाकिस्तानचे मंत्री नेते हे भारताला आता धमक्या देत आहेत. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अणुबॉम्बची धमकी दिलेली आहे. रावळपिंडीत बोलताना अब्बासी यांनी भारताने पाकिस्तानचं पाणी थांबवल्यास आम्ही कारवाई करणार असा इशारा दिलेला आहे. आमच्याकडे घौरी, शाहीन, गझनवी यासह 130 अणुबॉम्ब आहेत आणि ते आम्ही भारतासाठी ठेवल्याचं अब्बासी म्हणत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उन्होंने कह दिया ना कि अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं. ये जो गोरी, शहीन, गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए, ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा. ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए. और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं. ये दुनिया भी जानती है, आप भी जानते हैं. वरना आप तो इतने मक्कार बनिए हैं कि अभी तक पाकिस्तान के ऊपर कई दफा हमलावर हो चुके होते आप. खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही ही पाकिस्तानची परिस्थिती. पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे. खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात. खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक, काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी या मुद्द्यावरून संबोधित केलंय. दहशतवादी हल्ल्याची सर्वांनी निंदा केल्याचं मोदींनी यावेळेला नमूद केलंय. तर दुसरीकडे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल असा विश्वास सुद्धा मोदींनी देशवासियांना दिलाय. तसंच हल्ला आणि कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल असंही मोदी म्हणाले. साथियों, भारत के हम लोगों में जो आक्रोश है वो आक्रोश पूरी दुनिया में है. इस आतंकी हमले के बाद लगातार दुनिया भर से संवेदनाएं आ रही हैं. मुझे भी ग्लोबल लीडर्स ने फोन किए हैं, पत्र लिखे हैं, संदेश भेजे हैं. इस जघन्य तरीके से किए गए आतंकी हमले की सबने कठोर निंदा की है. उन्होंने मृतकों के परिवारजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है. पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है. मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा. इस हमले के दोषियों और साजिश रचने वालों को कठोरतम जवाब दिया जाएगा.